डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांची हत्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय सहकारी चार्ली कर्क यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। एका विद्यालयीन कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली। गोळी त्यांच्या मानेला लागली आणि ते खुर्चीवरून खाली कोसळले। घटना उटाह व्हॅली विद्यापीठ परिसरात घडली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत कर्क यांच्या हत्येबाबत दुःख व्यक्त केले। चार्ली कर्क यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे। उटाहचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स यांनी कर्क यांच्या हत्येला राजकीय हत्या म्हटले आहे। चार्ली कर्क यांच्या हत्येमुळे संपूर्ण अमेरिकेमध्ये खळबळ उडाली आहे। अमेरिकेतील राजकीय हिंसाचाराच्या घटनांमुळे जोरदार चर्चा होऊ लागली आहे। तरुण रिपब्लिक मतदारांना एकत्र करण्यात चार्ली कर्क यांनी प्रभावी भूमिका बजावली। कर्क हे इस्रायलचे कट्टर समर्थक होते। 31 वर्षीय कर्क अमेरिकन कमबॅक टूर अंतर्गत महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये भाषण देत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला। या गोळीबाराप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। गोळीबारादरम्यान कर्क यांच्या मानेवर गोळी लागली आणि ते बसल्या जागीच खाली पडले। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की चार्ली कर्क स्टेजवर बसून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे। त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे। याच वेळी गर्दीतून त्यांच्या दिशेने एक जण गोळीबार करतो। त्यांच्या मानेवर गोळी लागते आणि खाली पडतात। या गोळीबारामुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की गोळीबारानंतर मानेवर गोळी लागल्यामुळे चार्ली कर्क रस्त्याच्या थारोड्यात पडतात। त्यांच्यावर फक्त एकच गोळी झाडण्यात आली। गोळीबाराच्या घटनेआधी चार्ली कर्क सभास्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सामूहिक गोळीबार आणि बंदुकीच्या हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारत होते। युटा व्हॅली विद्यापीठाने सांगितले की या गोळीबाराच्या घटनेनंतर कॅम्पस ताबडतोब रिकामा करण्यात आला। त्यानंतर कॅम्पस बंद करण्यात आला। या घटनेमुळे अमेरिकेमध्ये राजकारणात खळबळ उडाली आहे। ट्रम्प यांच्यासह सर्वच डेमोक्रॅटिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला।